राज्यातील सर्व मुलींसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण की मित्रांनो, लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना आता थेट बँक खात्यावर 1,01,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि नवीन मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला असून महिलांना आता खूप मोठ्या प्रमाणावर याचे फायदे देखील मिळणार आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेल्या जाणाऱ्या लेक लाडकी योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, नेमकी ही योजना आहे तरी काय, तसेच या योजनेच्या माध्यमातून 1,00,000 रुपयांचा लाभ हा टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे मिळतो आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की योजनेचा फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, ही सगळी माहिती आपण सोप्या भाषेतून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला, शेजारी, नातेवाईकांमध्ये, तुमच्या घरामध्ये इथे सर्व मुली असल्यामुळे तुम्ही आता तुमच्या नातेवाईकांना तसेच पाहुण्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल। तसेच मित्रांनो, व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि हो, पुढे जाण्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे की अशाच प्रकारच्या सर्व लाडकी बहीण योजना तसेच सर्व योजनांची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लेक लाडकी योजनेची चर्चा नेमकी कुठून आलेली होती। तर मित्रांनो, खूप अगोदर असं की माझी कन्या योजना ही राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2017ला सरकारने आणलेली होती, पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी असल्याने आणि तळागाळातील गरीब लोकांपर्यंत हिचा लाभ पोहोचत नव्हता आणि ही जास्त फायदेशीर देखील ठरलेली नव्हती। मित्रांनो, ह्याचा लाभ आहे ना, राज्यातील अनेक मुली गरीब असून देखील घेता येत नव्हता। परंतु मित्रांनो, 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने नवीन ठराव पारित केला आणि अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली। तसेच 1 एप्रिल 2023 पासून नवीन अधिकृत योजना लागू केली। ती योजना म्हणजेच की ही लेक लाडकी योजना। आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून मुलींना थेट 1,01,000 रुपये प्रत्यक्ष बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा, कारण की आता सरकारकडून महिलांना तसेच मुलींना याचा प्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। तर मित्रांनो, या योजना सुरू करण्यामागे नेमका सरकारने काय उद्देश ठेवलेला आहे, तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे की मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, तसेच राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे। दुसरं म्हणजे पैशाअभावी कोणत्याही मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून तिच्या शिक्षणास चालना देणे। तिसरं म्हणजे बालविवाह रोखणे आणि कुपोषण कमी करणे, याबाबत देखील सरकारने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केलेल्या आहेत। तर मित्रांनो, तसं थोडक्यात सांगायचं झालं ना, तर मुलींना ओझं न समजता ती कुटुंबाची आणि राज्याची आणि देशाची ताकद बनावी, याचा मुख्य हेतू सरकारने ठेवलेला आहे। तर मित्रांनो, याच्या माध्यमातून मुलींना खूप मोठ्या प्रमाणावर फायदे होणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला याबाबतची PDF टाकलेली आहे। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही काही करू नका, फक्त एक काम करा, कमेंट बॉक्समध्ये फक्त अर्ज एवढंच तुम्ही कमेंट करा, बाकी काही करू नका। अर्ज कमेंट केला की तुम्हाला याची PDF पाठवण्यात येईल, त्याच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, याचे लेक लाडकी योजनेचे महत्त्वाचे टप्पे आहेत। त्या टप्प्याच्या माध्यमातून मुलींना 1,01,000 रुपये प्रत्यक्ष मुलींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। ती कशा प्रकारे येतात, तर पहिला टप्पा जेव्हा मुलींचा जन्म होतो तेव्हा तिच्या जन्मानंतर लगेचच सरकारकडून 5,000 रुपये देण्यात येत असतात। तर दुसरा टप्पा जेव्हा तुमची मुलगी शाळेत जायला लागते, म्हणजेच की ती आता पहिलीत प्रवेश घेते, तेव्हा तिला परत 6,000 रुपये मिळतात। तिसरा टप्पा मुलगी जेव्हा इयत्ता 6वी जाते तेव्हा तिचा शिक्षणाचा खर्च देखील वाढतो, म्हणून सरकार तेव्हा 7,000 रुपये देते। चौथा टप्पा जेव्हा मुलगी 11वीत प्रवेश घेते तेव्हा तिला 8,000 रुपये देण्यात येतात। आणि पाचवा आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलगीला 18 वर्ष पूर्ण झाले तेव्हा मुलगी सज्ञान होते आणि जेव्हा म्हणजेच की तेव्हा पुढील तिला भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी तरतूद म्हणून सरकारकडून एक रकमी 75,000 रुपये जमा करण्यात येतात। तर मित्रांनो, या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर बरोबर 1,01,000 रुपये टोटल होतात।
तर मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तिच्या खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती देखील देण्यात येत आहे. तर मित्रांनो, लेक लाडकी योजनेसाठी सध्याला पात्रता आणि अटी काय आहेत ते देखील आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण की या योजनेचा लाभ नेमका कोणत्या महिला म्हणजेच की मुली घेऊ शकतात, नेमका कोणाला लाभ मिळू शकतो, कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा, याचा GR अटी सर्व माहिती आपण आता पाहूयात. तर मित्रांनो, पात्रता आणि अटी. पहिली अट अशी आहे की तुमचे कुटुंब पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक असणे गरजेचे आहे. दुसरी आणि महत्त्वाची अट की ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आलेली आहे. तर जर मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 असेल तर तिला जुन्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतरच झालेला असणे ही सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अट आहे. तर तिसरी अट आहे की ही योजना एका कुटुंबामधील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी लागू आहे. तसेच एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी देखील मुलीला या योजनेचा लाभ मिळत आहे. कुटुंब नियोजनाची अट म्हणजे मित्रांनो, हा मुद्दा नीट समजून घेणे गरजेचे आहे की पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना मातापित्यांकडे कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाची अट असे आहे की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते हे फक्त महाराष्ट्र राज्यातच असणे गरजेचे आहे. तसेच लाभ घेणारा लाभार्थी व्यक्ती हा देखील महाराष्ट्रातीलच असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके आवश्यक कागदपत्र कोणते असतात? तर मित्रांनो, सर्वात आधी लागते ते म्हणजे लाभार्थी मुलीचा जन्म दाखला, म्हणजेच की आपलं बर्थ सर्टिफिकेट. दुसरं म्हणजे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे की वडिलांच्या नावे, हा तहसीलमध्ये मिळतो. आणि यामध्ये मुलीच्या वडिलांचे उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच मुलीचे आधार कार्ड आणि पालकांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळतो, त्यामुळे रेशन कार्ड. आणि तसेच मित्रांनो, मुलगी वरील इथेच शिकत असल्यास त्या शाळा सोडल्याचा दाखला आणि आई वडिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे गरजेचे आहे. तसेच मित्रांनो, मित्रांनो लक्षात घ्या की लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करता येत आहे. तुम्हाला स्वतः ऑफलाईन वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया नाही, मात्र ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. मग अर्ज कुठं करायचा? तर तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळची अंगणवाडी असेल तेथे तुम्हाला जायचं आहे आणि मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेचच तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जन्माची नोंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे मी आता सांगितलेली सर्व कागदपत्र वरचे घेऊन अर्ज भरून तो अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका ज्या असतात त्या सगळं कागदपत्र तपासतात आणि त्यानंतर सर्व कागदपत्र बरोबर असतील तर स्वतः सरकारच्या ऑनलाईन वेबसाईटवर मुलीच्या अर्जाची म्हणजेच की फॉर्मची नोंदणी करतात आणि तुमचे कागदपत्र अपलोड करतात. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला फक्त अंगणवाडीमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करायची आहेत. तर मित्रांनो, ही होती लेक लाडकी योजनेची संपूर्ण A to Z माहिती. मला खात्री आहे की तुम्हाला आता या योजनेबद्दल कोणतीही शंका राहिलेली नसेल आणि जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंट करून याबद्दल सर्व माहिती विचारू शकता. ही योजना खरोखरच खूप छान आहे आणि मुलींच्या भविष्यासाठी देखील खूप मोठा आधार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नातेवाईकांना, मित्रांना तसेच नक्कीच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला या योजनेबद्दल किंवा फॉर्मबाबत काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या लेकीची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.